नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या सगळ्यांचं एच डी एक्झाम या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रो, थोड्याच दिवसामध्ये आता नवीन जाहिरात येणार आहे, ज्यामध्ये 12 ते 14 हजार पदाची शक्यता आहेत. तर विद्यार्थी मित्रो, ही भरती येण्यापूर्वी कोणती तुम्ही सावधानता बाळगा आणि विद्यार्थी मित्र यामध्ये कोणकोणते बदल असणार त्या संदर्भात महत्त्वाचा मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. फक्त आणि फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडू नका. आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लगेच लाईक करा. विद्यार्थी मित्रो, आपण महत्त्वाची मागणी आणि माहिती सांगत आहोत. 12,000 पदे काहीच नाही, त्यामुळं विद्यार्थी मित्रो तुम्हाला काय वाटतं, किती पदाची भरती झाली पाहिजे, किती हजार पदे सरकारने भरली पाहिजे ते आत्ताच कमेंट करा, भरभरून कमेंट करा. विद्यार्थी मित्रो, मी तुमच्या कमेंटनुसार पुढील व्हिडिओमध्ये मागणी करेन सरकारकडं. त्यामुळं आत्ताच कमेंट करा किती हजार पदाची भरती झाली पाहिजे आणि वयवाढ किती वर्षाची झाली पाहिजे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र न्यूज आहेत. या न्यूजनुसार मी तुम्हाला सांगणार आहोत तुम्हाला कोणती सावधानता बाळगायची आणि विद्यार्थी मित्र कोणती काळजी घ्यायची परीक्षा भरती देताना, तर ती सर्व माहिती देणार आहोत. फक्त आपण थोडं सविस्तर वाचूया. परीक्षा आधीच प्रश्न पुरवण्याची ऑफर, 30% रक्कम आधी द्या, निवडीनंतर पूर्ण पैसे द्या. तर अशा प्रकारे ही सर्व ठरलं आहे असं विद्यार्थ्यांकडं मागणी केली. आणि MPSC पेपर फोडणाऱ्या रॅकेट सक्रिय दलालांकडून अकोल्यातील उमेदवाराला आलेला व्हॉट्सअप कॉल. तर तो व्हॉट्सअप कॉलमध्ये काय काय बोलणं झालं हे तुम्ही सगळं बघू शकतायत. म्हणजे आन्सर की आल्यानंतर 30% म्हणजे 12 लाख रुपये द्यायचे, बाकीचे निवड झाल्यानंतर लिस्टमध्ये आल्यानंतर बाकीचे पैसे तुम्हाला द्यायचे आहेत. तर 45 लाख रुपये ग्रुप बीचा पेपर आणि ग्रुप सीचा पेपर 35 लाख रुपये फोडायचे म्हणजे सिलेक्शनचं आहे. तर विद्यार्थी मित्र अशा प्रकारे इतके मोठ्या प्रमाणामध्ये पैसे देऊन विद्यार्थ्यांना एका प्रकारे फसवलं जातं आहे. आणि MPSC सारखा जो मोठा स्टँडर्ड पेपर आहेत, जो स्वतः MPSC मार्फत राज्य सरकारची जी आहे त्याच्यानुसार राबवला जातो, घेतला जातो, तर तो पेपर फोडण्याची तर तयारी दाखवली आहेत. म्हणजे सांगितलेलं आहेत की आम्ही पेपर वगैरे फोडू, तुम्हाला देऊ असं तसं. तर विद्यार्थी मित्र याच्यानुसार तुम्हाला एवढं सांगणं आहे की अशा कोणत्या एजंटच्या नादी लागू नका. पोलीस भरती आल्यानंतर बऱ्याच ठिकाणची अशा विद्यार्थ्यांचं म्हणणं येतं की काही जण त्यांना फोन करतात किंवा संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात. तर तसं पोलीस प्रशासनाने सुद्धा परिपत्रक काढून मागं सांगितलं होतं की अशा कोणत्या ॲपवर विश्वास ठेवू नका. जर तुम्हाला कोणी आमिष देत असं अशा प्रकारचं, तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. तुम्ही सरळ पोलीस विभागाशी संपर्क साधू शकता. त्यामुळं असे कोणी जर दलाल असतील, एजंट असतील, यांच्यावर अजिबात विश्वास ठेवायचा नाही. कारण की कोणत्याही परीक्षेचा पेपर फोडता येत नसतो, फोडता येत पण नाही. फक्त हे लोक काय करतात की तुम्हाला एक आमिष देतात आणि तुमच्याकडून पैसे उगाळण्याचं काम असतं. त्यामुळं असं कोणत्याही याच्या नादी लागू नका. प्रामाणिक कष्ट करा विद्यार्थी मित्र, 100% तुम्हाला नोकरी लागेल. त्यामुळं अशा प्रकारे सावधान राहा, कोणाला 1 रुपया देऊ नका. थोड्याच दिवसामध्ये 12,000 ते 18,000 पदाची भरती निघणार आहे. त्यामुळं तुम्ही आत्ता सावधान राहा. आणि त्या काळात जर तुम्हाला कोणी बोललं, कोणी एजंटचं म्हणलं की मी काम करून देतो, माझी ओळख आहे असं तसं, तर अजिबात कोणावर विश्वास ठेवू नका. तर अशा प्रकारे ही सगळं बातमी व्हायरल झाली होती, ज्याच्यानुसार उमेदवार जो अकोल्याचा आहे त्याला व्हॉट्सअप कॉल आला होता. आणि त्यानुसार एजंट म्हणला होता की मी तुम्हाला प्रश्नपत्रिका वगैरे पुरवतो आणि परीक्षेचे प्रश्न देतो, किंवा तुम्ही आन्सर की आल्यावर मला पहिले 12 लाख द्या, संपूर्ण 35 लाखामध्ये ठरण आपली डील, आणि त्यानंतर बाकीचे पैसे द्या. तर अशी मोठी बातमी आल्यामुळं विद्यार्थी मित्र हा व्हिडिओ बनवला. सरकार लवकरच 12 ते 18,000 पदासाठी भरती काढणार आहेत. त्यामुळं तुम्ही सावधान राहा, तयार राहा, आपले प्रामाणिक कष्ट करा, ग्राउंड करा. त्यानंतर लेखी परीक्षेची तयारी चालू ठेवा. लवकरच शासनाकडून जाहिरात प्रसिद्ध होईल. आणि या भरतीमध्ये आपली प्रमुख मागणी हीच आहे की सरकारने 3 वर्ष वयवाढ ही केली पाहिजे. त्याच्यासाठी आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये मागणी करतो, यासुद्धा व्हिडिओ मागणी करीत आहे. कारण की बरेच विद्यार्थी आहे की त्यांचं वय झालेलं आहे आणि विद्यार्थ्यांना एक परीक्षेचा मध्ये म्हणजे नोकरी मिळवणं महत्त्वाचं असल्यामुळे त्यांची एक धडपड आहेत. त्यांचं शासनाने म्हणणं ऐकून त्यांच्यासाठी वयवाढ ही केली पाहिजे ना. आपली कळकळीची विनंती, लवकरात लवकर 12,000 पदे सोडावी ही सुद्धा महत्त्वाची शासनाला विनंती.